कात्रजमध्ये भरदिवसा रिक्षाचालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आंबेगाव पोलिसांची शिताफीने तिघांना अटक. शिक्षण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत असतानाच कात्रज परिसरात सोमवारी सकाळी भरदिवसा रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली. कात्रज ते नवले ब्रिज मार्गावरील राजमाता भुयारी मार्गाजवळ घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि ही घटना आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तनगर चौक परिसरात सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. सूरज माणिक काळे वय वर्ष 30 राहणार जैन मंदिराजवळ कात्रज पुणे असे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयातील असून कात्रज, दत्तनगर आणि नवले ब्रिज परिसरात रिक्षा चालवण्याचे काम करतात. सुमारे 2 वर्षापूर्वी प्रवासी भरण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता आणि त्या जुन्या वादातून आरोपींनी राग मनात धरून रविवारी सकाळी सूरज काळे यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपींनी त्यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. भर रस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी शिताफीने कारवाई करत अवघ्या काही तासात 3ही आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपी बापूसाहेब बाळासाहेब भोसले वय वर्ष 35 राहणार कात्रज, 2 गणेश हरिभाऊ धरपळे वय वर्ष 27 राहणार गोकुळनगर कात्रज, गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपळे वय वर्ष 36 राहणार आंबेगाव पठार पुणे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आंबेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.